आज होणार पैसे वितरणास शुभारंभ, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना 2026 8 जानेवारी वार गुरुवार. आज फायनल यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट जाहीर केलेली आहे आणि याच यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वितरणास सुरुवात जी आहे ती होणार आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपाचं वेळापत्रक देखील जाहीर झालेलं आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वितरण होणार त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट आणि याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत. तर त्याच याद्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि लाडक्या बहिणींना मकर संक्रांती सणानिमित्त स्पेशल बोनसचं वितरण जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून होणार आहे. त्याच्याविषयी देखील आपण संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीच्या नवीन आणि लेटेस्ट अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी जे पैसे वितरणाचं वेळापत्रक आहे ती डायरेक्ट पत्रकारांकडे दिलेलं आहे आणि तेच वेळापत्रक आपल्याकडे देखील आलेलं आहे. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावर कधी पैसे जे ते जमा होतील त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल. सर्वात प्रथम म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच चेकवर सह्या केलेल्या आहेत. 15,000 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे. सर्व महिलांच्या सक्षम, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, आम्हाला 4,500 येणार, 3,500 येणार किंवा 1,500 येणार. तर परंतु भरपूर लाडक्या बहिणी अजूनही वंचित राहिलेल्या आहेत. नोव्हेंबरचा हप्ता फक्त 30 ते 40% लाडक्या बहिणींच्याच खात्यावर जमा झाला होता आणि या कारणास्तव आता डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांना सर्व लाडक्या बहिणींनी घेरलेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट केलेली आहे, आमचा लाडका भाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला लगेच पैसे पाठवा, अशा पद्धतीने त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. चला तर जाणून घेऊया. उपमुख्यमंत्र्यांनी चेकवर सही केलेली आहे आणि आत्ताच झालेल्या मोठ्या घोषणेच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना 2026 4,500 रुपये प्रत्येक लाभार्थी बहिणीसाठी अखेर जाहीर झालेला आहे. भरपूर दिवसापासून सण बहिणीचं भेटभावाची राहिली होती, त्यामुळे भावाने बहिणीसाठी मोठं गिफ्ट जाहीर केलेलं आहे, ते म्हणजे 4,500 रुपये प्रत्येक लाभार्थी बहिणीसाठी. तर ते पैसे तुमच्या खात्यावर कशा पद्धतीने येणार त्याच्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. आम्ही हे पैसे कशा पद्धतीने आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पाठवणार त्याच्या संदर्भात देखील उपमुख्यमंत्र्यांनी काही ठळक व निवडक आदेश दिलेले आहेत, ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सोलापूरमध्ये एक कार्यक्रम पार पडला होता, तो म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासंदर्भातचा. तर मकर संक्रांती बोनस वाटप करण्यासंदर्भातचा. तर त्यामध्ये अतिशय भरपूर पब्लिक आली होती आणि त्या पब्लिकमध्ये देखील उपमुख्यमंत्र्यांनी बहिणींना वचन दिलेलं आहे, आजपासून मी वेळापत्रक जाहीर करत आहे आणि याच वेळापत्रकानुसार तुमच्या खात्यामध्ये पैशांची वितरणाची विल्हेवाट जी आहे ती लावली जाणार आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांनी वेळापत्रक भर कार्यक्रमात भर सर्व लोकांच्या मध्ये ते वेळापत्रक दिलेलं आहे. त्यामुळे 100% याच वेळापत्रकानुसार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. सर्वात तुम्ही प्रथम बघू शकता, कार्यक्रमाच्या अंतर्गत भरपूर लाडक्या बहिणींना बोनसचं वितरण देखील झालेलं आहे. त्यामध्ये पैठणी साडी असेल, लाडकी बहीण योजना मकर संक्रांतीसाठी भेट असेल, मिठाई असतील आणि ताट देखील वितरणाचं त्यांनी केलेलं आहे. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी हा कार्यक्रम होणार आहे, सोबतच तुम्हाला कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यादी जाहीर केलेली आहे आणि यादी कोणती असणार आहे, तर आता फायनल अंतिम यादी असणार आहे. आता वाट बघायची नाही, आता फक्त पैसे तुमच्या खात्यामध्ये घ्यायचं मित्रांनो टाईम आलेला आहे. कारण की भरपूर दिवसापासून भरपूर याद्या आल्या होत्या, परंतु पैसे काही आले नव्हते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता डायरेक्ट जाहीर केलेली आहे. ही नवीन यादी अतिशय महत्त्वाची व लेटेस्ट यादी आलेली आहे आणि याच यादीच्या अंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. सण बहिणींचा भेटभावाची, मकर संक्रांतीचा गोडवा सरकारच्या भेटीने वाढवा, अशा पद्धतीच्या घोषणा सभेमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि याच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजना 4,500 रुपयांचा बोनस तो जमा केला जाणार आहे. निमित्त असणार आहे मकर संक्रांतीचा सण आणि सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो उपमुख्यमंत्र्यांच्या या शुभेच्छा एक प्रकारच्या तुमच्यासाठी असणार आहेत आणि आजपासून मकर संक्रांती बोनसची वितरणाची सुरुवात जी आहे ती अखेर झालेली आहे. भरपूर दिवसापासून सुरुवात कधी होईल बोनस वितरणाची त्याच्या बहिणीला आतुरतेने वाट बघत होत्या, परंतु आज अखेर वितरणाची सुरुवात जी झालेली आहे आणि विशेष आर्थिक भेट जी ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून दिली जाणार आहे. तर आजपासून एकूण 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे ते होणार आहे आणि याच वाटपाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीसाठी हे स्पेशल मकर संक्रांतीचं बोनसचं वितरण जे ते आज केलं जाणार आहे. 3 दिवस 36 जिल्हे, महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रभर पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे, ते सुद्धा अतिशय वेगवान पद्धतीने. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार.
कारण की मुख्यमंत्र्यांनी बँकांची असेल किंवा जिल्ह्यांची असेल तर 4 ते 5 अतिशय जबरदस्त याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत. याच याद्यानुसारच पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. यादीच्या पलीकडे ₹1 देखील वितरण केला जाणार नाही. जेवढ्या यादीमध्ये समाविष्ट जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वितरण आणि जेवढ्या जिल्ह्यांच्या बँकांचं नाव यादीमध्ये आहे तेवढ्या बँकांमध्येच पैशांचं वितरण जे आहे केलं जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जो होतो बैठकीच्या अंतर्गत घेतलेला आहे आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून पार पडलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून जिल्ह्यांच्या अंतर्गत पैशांचं वितरण होण्यास सुरुवात जाहीर झालेली आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी जे जिल्ह्यांच्या याद्या दिलेल्या आहेत त्या याद्या एकूण 3 जिल्ह्यांच्या याद्या आहेत. 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने पैसे वाटप करण्याचा उपक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राबविणार आहेत. त्यामध्येच त्या जिल्ह्यांच्या याद्या आपण बघणार आहोतच. त्याच्या अगोदर काही महत्त्वाचे अपडेट बघूया. अदिती तटकरे यांनी DBT संघाला देखील 15,000 कोटींचा चेक जो आहे तो साईन करून दिलेला आहे. हा 15,000 कोटींचा चेक म्हणजे लाडकी बहीण योजना वितरणाचा शुभारंभ आजपासून असणार आहे आणि याच शुभारंभाच्या अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक नवीन पाऊल ठेवण्यात आलेले आहे आणि याच्या अंतर्गतच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींना 1,000 नाही, 1,500 नाही, 2,000 नाही किंवा 3,000 नाही, डायरेक्ट 4,500 रुपयांचा महाराष्ट्र शासनातर्फे हा मकर संक्रांतीचा स्पेशल बोनस वितरण जे ते आजपासून होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. चला तर जाणून घेऊया आज सर्वात प्रथम पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार किंवा कोणत्या विभागामध्ये येणार, उद्या कोणत्या विभाग असणार त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. सर्वात प्रथम आज प्रारंभ असणार आहे पहिला टप्पा 3 दिवसीय हप्ता वितरणाच्या संदर्भात आणि आज वितरण होणार आहे या 2 विभागामध्ये. हे बघा विभाग आहेत, विभागाची नावं तर आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर जिल्ह्यांची यादी आलेली आहे, 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, 36 जिल्ह्यांची अतिशय लेटेस्ट यादी आलेली आहे. ती यादी तुम्ही पुढेच्या पुढे बघायची आहेच. अगोदर विभाग बघूया आणि त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी देखील आपण जाणून घेऊया. तर पहिला दिवस असणार आहे कोकण विभाग आणि पुणे विभाग. हे 2 विभाग आज नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण याच विभागांच्या अंतर्गत आज पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. दुसरा दिवस असणार आहे, दुसरा टप्पा असणार आहे. दुसऱ्या दिवशी 2 विभाग असणार आहेत. त्यामध्ये नाशिक विभाग व छत्रपती संभाजीनगर विभाग देखील समाविष्ट असणार आहे आणि राज्याच्या मध्यवर्ती भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैशांचं जमा करण्याचं वितरण त्या दिवसापासूनच केलं जाणार आहे. याच्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे मित्रांनो. तिसरे 2 विभाग असणार आहेत, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. या 2 विभागामध्ये लाडकी बहिणींच्या पैशांचं वितरण तिसऱ्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे. चला तर आता वळूया आपण जिल्ह्यांच्या यादीकडे. त्याच्या अगोदर बघू शकता तुम्ही अदिती तटकरे यांनी देखील TV9 मराठीला डायरेक्टच त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही पैशांचं वितरण सुरुवात करत आहोत. एकत्रित 2 महिन्याचा लाभ अधिक डिसेंबर महिन्याचा लाभ देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत. अशा पद्धतीचे आदेश अदिती तटकरे यांनी देखील दिलेले आहेत आणि सर्वात ओरिजिनल माहिती आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो. दरमहा थेट 1,500 रुपयांचा लाभ जो असणार आहे तो एकूण 3 महिन्याचा लाभ आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि याची सुरुवात आजपासून झालेली आहे. आज सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे ते सुद्धा थेट DBT माध्यमाद्वारे. अतिशय कसल्याही प्रकारचा उशीर होणार नाही, दिरंगाई होणार नाही. डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि तुमचं बँक अकाउंट असणार आहे यामध्ये समाविष्ट. कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः वितरणाची सुरुवात DBTचं बटन दाबून अखेर केलेली आहे. भरपूर दिवसापासून प्रतीक्षा होती तुमची कधी येणार परंतु आज ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे. ते सुद्धा तुमच्या जिल्ह्यांच्या यादीनुसार जी की कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी यादी दिलेली आहे त्याच यादीनुसारच पैशांचं वितरण जे ते आजपासून होण्यास सुरुवात जे ते झालेली आहे. याच्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणी आनंदात नक्की साजरा करणार आहेत कारण की काही लाडक्या बहिणींना 1,500 मिळाले होते तर त्या लाडक्या बहिणींना आता एकूण 3,000 रुपये जे ते जमा होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना 1,500 मिळाले नव्हते नोव्हेंबरचा हप्ता तर त्या लाडक्या बहिणींना एकूण 4,500 रुपयांचा निधी वितरण जो तो केला जाणार आहे. सर्वात जबरदस्त अपडेट. आता जिल्ह्यांचा अपडेट बघूया आपण कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अशा पद्धतीने पैसे पाठवले आहेत की 1,500 रुपयांचे मेसेज लाडक्या बहिणींना पडायला सुरुवात झालेली आहेत. 3 मेसेज पडू शकतो तुम्हाला किंवा 3 हप्त्याचा एकच मेसेज पडू शकतो. त्याच्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. आता जिल्ह्यांची यादी आपण बघूया. लाडकी बहीण योजना पैसे वाटप कधी होणार हा महिलांचा प्रश्न होता. आज 3 टप्प्याचा निधी जो आहे तो एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठविण्यात येणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी
1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 असे मिळून एकूण 4,500 रुपयांचा निधी आजच वितरण होणार आहे. आता जिल्ह्यांची यादी बघूया आपण, कारण की भरपूर वेळापासून आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोतच. कारण की ही जी यादी आपण बघणार आहोत, ही यादी कोणी जाहीर केलेली आहे, तर ही यादी जाहीर केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आदितीताई तटकरे यांच्या संघाने. तर या दोघांनी ही जी यादी जी आहे जाहीर केलेली आहे आणि नवीन लाभार्थी यादी अतिशय जबरदस्त आहे. तातडीच्या सूचना या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळालेल्या देखील आहेत आणि याच यादीनुसार पैशांचं वितरणसुद्धा केलं जाणार आहे. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीने आदितीताई तटकरे असतील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी सांगितलेलं आहे. 3,000 रुपये अधिक 1,500 रुपये असे मिळून 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि फक्त आवाहनच नाही, तर लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटपाचं सुरुवात देखील त्यांनी केलेली आहे. तुम्ही बघू शकता डायरेक्ट तुम्हाला आता जिल्ह्यानुसार विभागानुसार तुमची यादी जाहीर झालेली आहे. आता सर्वात प्रथम विभाग कोणते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार त्याची यादी आपल्याकडे आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे लाडकी बहीण योजना पैसे वाटप वेळापत्रकच अक्षरशः महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे. 36 जिल्ह्यांचं हे वेळापत्रक असणार आहे आणि जिल्ह्यानुसार यादी ही जी आहे ती असणार आहे. कारण की लाडकी बहीण योजनेचा लाभाचं वितरण जे ते आजपासून होणार आहे. त्याच्यातील पहिले 2 विभाग म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार तर ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये असणार आहे सर्वात प्रथम सुरुवात मुंबई शहरापासून होणार आहे, त्याच्यानंतर पुणे असणार आहे, मुंबई उपनगर, सातारा असणार आहे, त्याच्यानंतर ठाणे, सांगली, त्याच्यानंतर सोलापूरमध्ये कार्यक्रम झाला होता त्यामुळे सोलापूर देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. त्याच्यानंतर पालघर असणार आहे, रायगड असणार आहे, कोल्हापूर, रत्नागिरी देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे आणि सिंधुदुर्ग त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. तर या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता उद्या कोणत्या विभागामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर हे बघा, उद्या नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर असणार आहे, धुळे असणार आहे, जालना असणार आहे, नंदुरबार, बीड, जळगाव आणि खाली धाराशिव देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. सोबतच अहिल्यानगर देखील त्यामध्ये असणार आहे उद्या पैसे वितरण होण्याच्या यादीमध्ये. लातूर, परभणी आणि त्याच्यानंतर खाली बघू शकतो मी हिंगोली आणि नांदेड या देखील त्यामध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे. तिसरा दिवशी सर्वात मोठा आणि महावाटप देखील आपण म्हणू शकतो, कारण की तिसऱ्या दिवशी असणार आहेत सर्वात मोठे 3 जबरदस्त 2 विभाग. त्यामध्ये असणार आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. या दोनही विभागामध्ये भरपूर लाडक्या बहिणी प्रचंड आतुरतेने लाभाचं वितरणची वाट बघत आहेत. त्या लाडक्या बहिणींना आज किंवा उद्या देखील पैसे जे ते टप्प्याटप्प्याने जमा केले जाऊ शकतात. त्यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे. अमरावती, नागपूर, अकोला, वर्धा, त्याच्यानंतर असणार आहे बुलढाणा, त्याच्यानंतर असणार आहे भंडारा, वाशिम, गोंदिया, त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यांचं वेळापत्रक आपल्याकडे आलेलं आहे आणि वेळापत्रक आपण तुम्हाला व्यवस्थित समजून देखील सांगितलेलं आहे. आता वेळापत्रकाच्या सोबतच बँकांची यादी देखील आलेली आहे. कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार, क्रमाक्रमाने पैशांचं वितरण होणार आहे त्याच्याविषयी देखील ही यादी आपल्याकडे आलेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही. सर्वात प्रथम ज्या शासकीय गव्हर्नमेंट बँका आहेत त्या बँकांमध्ये पैशाचं वितरण होणार आहे आणि याच्यानंतर गिफ्टचं वितरण, मकर संक्रांती गिफ्ट ज्या लाडकी बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत त्या गिफ्टचं वितरण देखील त्याच्या अंतर्गत केलं जाणार आहे. अगोदर तुम्ही बँकांची यादी जाणून घेऊ शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि दुसरी यादी आलेली आहे HDFC फर्स्ट बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि तिसरी यादी आलेली आहे इतर बँका व पेमेंट्स बँका ज्या की शेवटी जमा होणार आहे. त्यामध्ये IDFC फर्स्ट बँक असेल, EU स्मॉल फायनान्स बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तरी बघा जिल्ह्यांची यादी तर आपण तुम्हाला वरती समजून सांगितलेली आहेच. त्याच्यानंतर आता महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहिणींना पैसे वाटप करण्याचा कार्यक्रम जो सुरू झालेला आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मोठी घोषणा देखील झालेली आहे. गिफ्ट तर लाडकी बहिणींना मिळणार आहे, तर त्याच्यासोबतच 2100 रुपयांचा निधी वितरणाची घोषणा देखील शासनाने केलेली आहे. आता 1500 ऐवजी निधीमध्ये वाढ होऊन 2100 रुपये जे आहे ते करण्यात येणार आहेत. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी होतील याची आतुरतेने वाट बघत होत्या. आज तो दिवस अखेर उजडलेला आहे आणि आज घोषणा देखील झालेली आहे. आता वळूया आपल्या लाडकी बहीण योजनेला मकर संक्रांती सणानिमित्त स्पेशल 3 गिफ्ट कशा पद्धतीने तुमच्या नावावर क्लेम करायचे किंवा
कशा पद्धतीने तुम्हाला हे गिफ्ट प्राप्त तुम्ही करू शकता त्याच्याविषयी आपण डिटेल अपडेट लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे मोफत सिलाई मशीन योजनेचे अर्ज देखील त्यामध्ये चालू झालेले आहेत आणि याच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे 15,000 रुपयांची मोफत सिलाई मशीन योजना. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी सिलाई मशीन योजना कधी भेटेल याची वाट बघत होत्या आणि आज तो दिवस अखेर उजळलेला आहे, ज्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सिलाई मशीनचं वितरण तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे, तो म्हणजे PM विश्वकर्मा या ऑनलाईन वेबसाईटवर. त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे उन्हाळ्यानिमित्त मोफत सिलिंग फॅन. हा देखील लाडक्या बहिणींच्या आनंदासाठी किंवा चांगल्या घरात सुखद व थंड हवा लागण्यासाठी हा फॅनचं वितरण जे ते केलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही, कुठेही पैसे भरायची गरज नाही, ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर तिसरं गिफ्ट असणार आहे मोफत प्रेशर कुकर देखील तुम्हाला त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. तर याच्या अंतर्गत तुम्ही बघू शकता. तर आता पुढे जर पाहिलं तुम्ही तर पैठणी साडी जी की तुम्ही बघू शकता कार्यक्रमाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी वितरण केलं होतं भरपूर लाडक्या बहिणींना. तुम्हाला मिळणार का? तर हे बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा कार्यक्रम पार पडेल तेव्हा तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती मिळून जाणार आहे. कारण की ती तुमच्या जवळच्या रेशन दुकानामध्ये देखील हे पैठणी साडीचं वितरण जे आहे ते तुमच्यासाठी होणार आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे मोफत असणार आहे, कुठल्या प्रकारचा 1 रुपया देखील तुम्हाला देण्याची गरज नाही आहे. आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे 21 रुपयांचं वितरण जे आहे ते येणाऱ्या जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला होऊ शकतं. कारण की महिलांना 21 रुपये आम्ही करणार हे त्यांनी वचन दिलं होतं आणि आता भरपूर लाडक्या बहिणी 50 ते 60 लाख बहिणी योजनेतून बाहेर देखील ढकलण्यात आलेल्या होत्या आणि ह्या बाहेर ज्या महिला काढल्या तर यांच्या निधीचं काय करायचं किंवा हे पैसे कुठं जाणार, तर हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ज्या बहिणी बाहेर काढल्या त्यांचा निधीचं वितरण जे आहे ते 21 रुपयांच्या अंतर्गत लाडक्या बहिणी हप्त्यामध्ये वाढ जी आहे ती केली जाणार आहे. आणि यासाठी जेवढ्या लाडक्या बहिणी पात्र असतील म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना हे 3 जबरदस्त गिफ्ट तर मिळणार आहेतच. कारण की सण बहिणींचा आहे आणि भेट भाव नक्कीच देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिलं गिफ्ट वाढीव आर्थिक मदत म्हणजे 21 रुपये होणार. दुसरं मदत म्हणजे संक्रांती बोनस 4,500 रुपये, जो की जमा होण्यास आजपासून सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि तिसरं गिफ्ट असणार आहे नवीन कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत सिलाई मशीन योजना. तर हे 3ही गिफ्टसाठी तुम्ही तयार राहायचं आहे. कारण की प्रत्येक लाडक्या बहिणीला हे गिफ्टचं वितरण जे आहे ते करण्याची जबाबदारी आपल्या चॅनलची आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल ना लगेच व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो, फ्रीमध्ये असं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की जेव्हा तुमची लाईक करून सबस्क्राईब करते तेव्हा आम्हाला देखील कळते की भरपूर लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे. आतुरतेने बहिणी पैशांची वाट बघत आहेत, या बहिणींना पैसे पाठवले गेलेच पाहिजेत. त्यामुळे नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली हाईपचं ऑप्शन दिसत असेल ते हाईप देखील तुम्ही करू शकता. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.